मां प्रसुप्तां संजीवयत्याखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रसन्नार्थिं देहदेवं परब्रह्मलिङ्गं भजपादानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे शिगाता बहुसारिळा पावलावर महाता प्रतिष्ठान बुधा तुटीचा विलासी सदा प्रियदो सज्जना वैष्णवांशी तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण महामेरू माऊली महावैष्णव ज्ञानराजांना जिवापाड प्रिय असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। अभंगामध्ये तुकोबराय अतिशय ग्राम्य भाषेमध्ये ग्रामीण व्यक्तीला कळेल, सर्वसामान्य व्यक्तीला शेतकऱ्याला सुद्धा कळेल अशा भाषेमध्ये वेदांत आपल्या समोर प्रतिपादन करतायत। सांगण्याची उपदेश करण्याची जी हतवटी आहे तशीच वेदांत आपल्या भाषेमध्ये सांगण्याची एक विशिष्ट हतवटी आहे। त्या हतवटीने तुकोबराय सांगतायत बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण दोन्ही नाही। कशा पद्धतीने तर साखरेचा नोही ऊस आम्हा जर साखर तयार झालेली आहे ऊसाची परत कोणत्याही कारखान्यात टाका कोणत्याही जमिनीत पेरा जसा ऊस पुन्हा होणे नाही तशी परत आम्हाला जन्म मरण तद्वत आम्हाला जन्म मरण नाही। मग तुकोबराय तुम्ही सांगताय हे खरं आहे पण 3.5 हाताचा देह तुमचा आमच्या समोर आहे याबद्दल आपलं काय मत आहे? तुकोबराय सांगतात आकाराशी कैसा ठाव आकार बघू नका आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव हा देह प्रत्यक्ष देव झालेला आहे। तुकोबराय तुमचा देह देव झाला असेल हो यात शंका नाही आम्ही घेतही नाही। मग ही जे समोर दिसतंय ना याबद्दल तुमचं काय मत आहे? एक तुमचा देह देव झाला मान्य करूया पण या समोरच्यांबद्दल तुमचं मत काय? यांचा कसा देह देव व्हायचा? ते म्हटले व्हायचा काहीच नाही हो मुळातच देव आहे मुळातच देव आहे पण काय झालं थोडंसं आवरण आड आलंय। वास्तविक पाहता त्यानं एकट्यानं घेतलेलं हे सोंग आहे कोणी हे सोंग सारिले एकलेनी कंठेची म्हणून सूर्य तारा ऐसी रंगे नराजरे भिन्ने भिन्ने वो एकले बचे मनोनी आये एकले
एकट्याला मजा येत नाही म्हणून विविध रूपानं तो नटला, नाना रूपी नटला हरी बरो निवरला. हा तुकोबरायांनी सांगितलं हा त्यानं घेतलेला जोग आहे, पण सर्वाघटी कोण आहे? पांडुरंगच आहे. सगळ्यांच्या ठिकाणी पांडुरंग आहे. मग महाराज झालं माय झालं बरोबर आहे. त्याचं म्हणणं आहे मी असल्यावर दुसरा कसा आला. आणि तुम्हाला सांगू का, हे भाग्यवान माणसाचं लक्षण आहे. या वयामध्ये कीर्तनाला येणं. हालायला लागल्यावर कोणी बी येतं. बाबा कुंगड कीर्तनाला आता कशाला थोड्यासाठी जातो. पण हे भाग्यवंत असण्याचं लक्षण आहे महाराज, की या वयामध्ये काहीतरी श्रवण वेडवाकडं होईना करायला मिळतंय. प्रभूचं चिंतन त्याच्या आता थोडंसं बाजूला येऊन बोलतोच मी बाळामुळं. बघा कधी कधी काय कारणीभूत होईल ना ते सांग. आता ते बाळ कारणीभूत आहे तुमच्या एवढ्या माझ्या एका विषयाला. आता मी समोरच्या घरी बसलेलो होतो. मी नाव घेणार नाही त्यांचं. माझा तो स्वभाव नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची बोलू नये. कुणाची कीर्ती इथं बोलायचीच नाही महाराज. फक्त शिव्या द्यायच्या त्याला, गाणं गायचं त्याच्यासाठी, शिव्या द्यायच्या तरी त्याला द्यायच्या, चांगलं म्हणायचं त्याला म्हणायचं, वाईट म्हणायचं, पण त्याच्यासाठी अधिकार लागतो हे लक्षात ठेवा. उगाच येता येता रिचवली ना हनुमंताच्या देवळासमोर येऊन ए हनुमंतराव जमत नाही. तो अधिकार प्राप्त असावा लागतो. ही जी लेकरं आहेत ना, आता आम्ही समोरच्या घरी ज्या वेळेला बसलो त्यावेळेला ती लेकरं आली पटापटा पटापटा पाया पडली महाराज. पाया पड म्हटल्याबरोबर पाया पडली. आणि पाया पडल्यानंतर त्याच्या आईनं त्या मुलीला सांगितलं बेटा, आणि मुलगी किती लहान हो, फार झालं तर 2 वर्षाची नाही का, 2 वर्षाचं बाळ आहे. ते शुभम करोती म्हणायला लागलो, शुभम करोती म्हणायला लागलो. असा आनंद झाला महाराज. नाही तर आम्ही काही काही घरी जावा आणि त्या घरचे लेकर असावा येऊन बसणार मांडीवर. बरं लेकरू इतकं निर्मळ स्वच्छ होतं ना. काय काय ठिकाणी लेकर म्हणजे आगा काका काका का पाहायचं कामच नाही. आणि ते आपल्या मांडीवर गंगापूर नागपूर सगळं चालू आपल्या मांडीवर बसणार, आपल्या दाढीला परवाणार. बाबा ऐका तुम्ही, तुम्हाला घर नाही का? मी म्हणलं नाही आम्ही माळावर उतरलो. काय सांगावं तर काय. पण हे अतिशय भाग्यवंताचं लक्षण आहे की या वयामध्ये सुद्धा आपण हा परमार्थ करतो आहे. हे त्या लेकराला आपण जाणून बुजून जाणीवपूर्वक घेऊन येतो, हे महत्वाचं आहे. लेकर कीर्तनातून काढून देणारातला मी नाही. लक्षात ठेवा. कुणीही असेल, मी असेल किंवा इतर कुणी असेल, त्यांचा लेकरांचा त्रास नसतो, अजिबात नाही. लेकरू रडायला लागल्यावर जे दाबताना तुम्ही त्याचा त्रास होतो. कारण सृष्टीचा नियम आहे, चेंडू जेवढ्या जोरात समोरच्या भिंतीला मारला तेवढ्या जोरात काय येतो, परत येतो. हा नियम आहे. तुम्ही जेवढं दाबाल ना त्या लेकराला ते तेवढं जोरात ओरडतात. मग जमत नाही. असो, चला कीर्तनाकडे येऊया. पाटलांना काहीतरी काम असावं एडिटिंगचं म्हणून एवढं मध्ये बोललो. विठ्ठल महाराज, अगदी मुद्द्याचं बोलायचं झालं तर मानवी जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला दुःख आहे की नाही? बाबा मला तुम्हाला विचारायचं, प्रपंचात सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. अगदी स्पष्ट उत्तर आहे की प्रपंचामध्ये काय आहे? दुःख आहे. तरी सोडावं असं वाटतो का? नाही सोडावं असं वाटत. वास्तविक पाहता हे दुःख कधीपासून आहे? थोडं बोलत चला म्हणजे काय होईल, आपल्याला थोडीशी वाट सोपी होईल. दुःख कधीपासून आहे? वा 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 वा, असे श्रोते पाहिजे, मग बोलायलाही मजा येते. गर्भवासापासून दुःख आहे. कुठून? अगदी पहिल्या गर्भवासापासून असं म्हणा. पहिल्या विष्टालेप चोहीकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवासीचे दुःख गाळे कवना पुढे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात. एक वेळा करी या दुःखा वेगळे. बघा जीवाचा स्वभाव आहे. हे इथं आल्यानंतर बेमान झालं नाही, यानं सुरुवात तिथून केलेली आहे. फक्त बाहेर आलं मग बेमान झालं. वचन तिथंच दिलं. आता हे जे कसमे वादे आहेत ना, हे आतून चालू झाले. कसमे वादे प्यार वफा सब कहां से चालू हुआ? जुना आहे का? नवं म्हणू का?
इथून वचन दिलं, दिले गर्भात वचन प्रभू करीन अखंड भजन करीन असं वचन दिलेलं आहे. भजनही कसं अखंड, आठवीनं पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझ्या पायाचं चिंतन करेल. पण काय झालं, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. वारा कलीचा लागला आणि कोहम कोहम आई वडिलाकडे पाहिलं आणि स्मरण विसरला. तेव्हापासून दुःख आहे का? नाही महाराज, आठ होता तेव्हापासून दुःख आहे. त्यानं या दुःखातून सोडवलंय. इथं शाळेत जाणार कोणी आहे का? सगळेच शाळेतले. तुम्ही नको माय, तुम्ही माझ्या झाशीची राणी अहिल्याबाई आहात, तुम्हाला मी बोलणार नाही. तुम्ही झाशीची राणी आहात, तुम्हीच माझ्यासाठी अहिल्या, तुम्हीच जिजाऊ. बोलता बोलता एखादा विनोदी शब्द तुमच्या बाबतीत देऊ. कुठं तुम्ही शिक्षक आहेत, मग सांभाळून बोलतो. गुरुजी हे म्हणतात, देसरे गुरुजी, मेसरे गुरुजी असतं. किती तस फरक आहे द मध्ये म मध्ये. मेसरे गुरुजी आणि बाबांच्या गावचे, बरं बाबांच्या गावचे. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात टाळी टाळी. हा या बाबांच्या गावचे. कोण बाबा? जगाचा करण्या उद्धार, जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले बाबा. गजानन रूपे अवतार धरून आले महिवर, पुन्हा समर्थ सिद्ध योगी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरुजी आहे. पण बाळ तूच पुढचा. तुझं नाव काय माय? हे बघ, मी आधीच बाहेर आहे, त्याच्यात कान बांधले, जर जोरात सांग. अभिषेक काय नाव आहे? तुला ऐश्वर्या भेटेल बाळा, तू काळजी करू नका. कितवीला आहे माय तू? चौथीला आहे. मी गर्भवासाचं दुःख का सोसावं लागतं यावर बोलतोय. मी मला इतरत्र बोलायची सवय नाही आणि गरजही नाही. गर्भवासाचं दुःख काय त्यासाठी अभिषेकला विचारतो. अभिषेक शाळेत जातो माय? कोणत्या वर्गात आहे? चौथीला. तू चौथीला आहे? तू चौथीला आहे? तो एवढा होतो मास्तर मला तीनदा काढून दिलं घरी. आमची माय शाळेला घेऊन गेली. मायच म्हणायचं बरं का त्या काळी. हा अरे वा, आमदार होतो काय? बस बाळा बस बस. हा आमची माय मला शाळेला घेऊन गेली. मास्तर म्हणले, वहिनी जन्मतारीख सांगा. ते म्हणले, आय माझी माय भोळी आडाने. ती म्हणली, गुरुजी आता तारीख कोणाची ध्यानात आहे माय? मग ते म्हणले, वहिनी कधी जन्म झाला ते सांगा ना. हे ना गुरुजी, सक्रातीच्या आधी. 4 रोजाचा झालता. 10 जानेवारी फिक्स. सक्रातीच्या आधी 4 रोजाचा झालता म्हणले. मग 4 रोजाचा म्हणजे 10 जानेवारी फिक्स झाला. बरं वहिनी मला वर्ष सांगा. साल त्या साल नाही का पाटलाच्या काळ्या म्हशीनं भोर वगैरे दिलं तर घ्या, काय संबंध आहे का? पण अडाणीपणा, तो अडाणीपणा. नाही नाही म्हणले, अशी पटला शिकून सांगा. त्या साल नाही का ओ गुरुजी गहू पेरल्यावर पाणी पडला होता आणि सगळे गहू लाल झालते. मग 83. शिकून. बरं बाळा अभिषेक, तू शाळेला जातोस. शाळेला गेल्यानंतर सर शाळेत शिकवतात, त्याला क्लास वर्क किंवा वर्गपाठ असं म्हणतात. बरोबर आहे माझं? चुकलं तर मला सांग, मला करेक्ट कर तू. आणि घरी तुला करून आणायला देतात, त्याला गृहपाठ किंवा होमवर्क असं म्हणतात. बरोबर आहे? बरोबर आहे बाळ? मग तू घरी आला समजा, तुला गृहपाठ दिलेला आहे, या प्रश्नांची उत्तरं लिहून आणा आणि एवढी गणितं सोडवून आणा, चित्रकलेचं हे चित्र काढून आण, एवढं तुला सरांनी सांगितलेलं आहे. तू घरी आला, सप्ताह होता, सप्ताहाची पंगत होती दुपारीच समजा. तू कचून पंक्तीत जेवला, तुला काय सुधारलं? तुला लागली झोप. तू थेट उठला उद्या सकाळी उठला, आंघोळ केली, दप्तर पाठीला घेतलं, शाळेत गेला. आता तुझ्याकडं काय नाहीये गृहपाठ केलेला नाहीये. बरोबर आहे? गृहपाठ केलेला
नाहीये. मग माय तू शाळेत गेला भाऊ. मग शाळेत गेल्यावर गुरुजी काय करतात? तुमच्याकडे मार, आमच्याकडं चपराशाला शिपायाला बोलतात, शिपाई इकडे या. म्हणले काय सर? एक शाल आणा, एक नारळ आणा, बुक्याची डबी आणा. भाऊचा काय करायचा म्हणले? असं आहे का? नाही, मारतात ना बेटा, मारतात ना बेटा सर. म्हणजेच काय करतात? शिक्षा करतात. वा क्या बात आहे. शाळेत जाणारी मुलं आहेत. आणि हे सुद्धा आपण सुद्धा आलोय. ही काय आहे? ही शाळा आहे. इथे ग्रहपाठ आहे, इथे वर्गपाठ आहे. इथून जे सांगितलं जात आहे ना आता, हा वर्गपाठ आहे. आणि जे करायला सांगितलं ना, करायला सांगितलं गुरुजी, हा करायला सांगितलं ते काय आहे? तो ग्रहपाठ आहे. हरी बोला देता, हरी बोला भांडता, हरी बोला उठता बैसता, हरी बोला हरी बोला एकांती, हरी बोला देह त्यागांती, हरी बोला हरी बोला नाहीतरी. बरं, मनुष्य हा भजन करत नाही अशातला प्रकार नाहीये. मनुष्य हा देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विन नाशिले ते बुद्धी भेदाशी आले, आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व किंवा एका यया. स्वभावता भजनशील सांगितला मनुष्य, स्वभावच भजनशील आहे. पण काय झालं? थोडीशी बाधा झाली. मग आपल्याला शिक्षा नाहीये का? अभिषेकला मास्तरनी मारलंय त्याला इन्स्टंट आहे, उद्याच्या उद्या. आपल्याला कधी आहे? थोडं थांबा ना, थोडी कळ काढा. आहे ना, आपले शिक्षक तर इतके खतरनाक आहेत. त्यांना दया नाही, माया नाही, करुणा नाही, मारतात, जोडतात. अभिषेक तुलाच प्रश्न. आता आपलंच नातं जुळलंय बाळा. तू शाळेत गेलास ग्रहपाठ न करता तर शिक्षक शिक्षा करेल, बरोबर आहे? समजा तू शाळेतच गेला नाहीस बाळ, तो आपल्या घरी येऊन मारेल का मास्तर? घरी येऊन मारल मास्तर. त्या घरी, ज्या घरी नुसते डोळे वाचले तर आपला बाप खाली बसतो. काय झालं? मला नाही कळालं. ज्यांना कळालं त्यांना बस झालं. आपल्याला काय महाराज, आपण आहेतच कोण? आपण हमालय फोडिले भंडार धन्याचा हा चालून द्या फक्त. अभिषेक घरी येईन तो आपल्याला मारायला, इतकी हिंमत आहे त्या मास्तरची. अरे 12,000 म्हणा तू, आहे का नाही? बरोबर. बरं, जसा तो शाळेत गेला तर गांभीर्य आहे माझ्या बोलण्याला, विनोदाला गांभीर्य आहे. गांभीर्यानं ऐका, विनोदावारी नेऊ नका. विनोद फक्त याच्यासाठी आहे की आजकाल लोक हसवलं नाही तर म्हणतात रात्रीच्या महाराजाला अक्कल नव्हती. हे सत्य आहे महाराज. रात्रीच्या कीर्तनामध्ये नको आता सांगायला. विठ्ठल शाळेत गेला तर शिक्षा आहे. त्याचं शाळेत जाणं शिक्षेला कारणीभूत आहे. शाळेत गेला तरच ग्रहपाठ आहे, शाळेत गेला तरच वर्गपाठ आहे, शाळेत गेला तरच शिकायचं आहे त्याला. शाळाच नसेल, शिकायची गरज नाही. मास्तर नको, गुरुजी नको, मॅडम नको, मिस नको, काही गरज. अहो अभ्यासक्रम सुद्धा नको. मग काय केलं पाहिजे? ती शाळा मात्र काय केली पाहिजे? बाद केली पाहिजे. त्याची नव्हे आपली. त्याची नका बात करू, नाहीतर आहे उद्यापासून घरी बाबा म्हणला जायचंच नाही. शाळा मात्र बाद झाली पाहिजे. काय आहे शाळा? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुसारे कृपया वारे वाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ़मते भज गोविंद मूढ़मते भज गोविंद मूढ़मते. हिचं नाव शाळा आहे. कळली का तुम्हाला? का मराठीत सांगू? किती वेळा किती वेळा जन्माया जन्माया किती वेळा किती वेळा जन्माया भावे
दुःख काय आहे, का दुःख आहे? गर्भवासाला आलो म्हणून. गर्भवासाला का यावं लागतं? कोणीतरी सांगा ना मला. मला इतकं आलं असतं मी इथं असतो काय? अगा कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. केले कर्म झाले तेच भोगा आले, तेच कर्म आपल्याला काय झालंय भोगाला आलेले आहेत. पण मग आपल्याला आता चला जाऊन द्या. दुःख काय तुम्हाला सांगतो. एका प्रमाणात दुःखाची आपण या शब्दाचीच व्यावृत्ती करूया. दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून. दुःखाची कारण जन्म घे, दुःखाचे कारण जन्म घे, जन्म घे, दुःखाचे कारण जन्म घे, जन्म घे, दुःखाचे कारण लक्षात येतं. दुःखाची कारण जन्म घेणे. जन्म घेणं हा काय दुःखाला कारण आहे. मग जन्माचं कारण काढा ना. काय आहे, काय आहे जन्माचं कारण? काय जन्माला यावं लागते? जय पाप पुण्य समान समी तय पाविजे. पाप पुण्य समान झालं इथे यावं लागतंय. पुन्हा पाप वाढलं का गेले ना. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ सांगा आता स्पष्ट झालंय जन्माला कारण कोण आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जर वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो तर मग आपल्याला काय केलं पाहिजे? नेमकं वासना घालवली पाहिजे. बरं, वासना कशाने जाते? सत्यनारायण केल्याने. साधूवाण्याची बायको बघा प्रसाद घेताना गेली बघा, अशाने होईल का ते? नाही होणार ना. मग कशाने होईल? पंगत घातल्याने नाही होणार ना. बरं, मग रात्रंदिवस माळा जपल्याने नाही होणार. मग कशाने होते? अगदी क्या बात है, वा 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 वा. टाळ्या वाजवायच्या, टाळी वाजवा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणीचा रज सहज जरी लागला तर वासनेचे बीज जळून जाय. तो रज म्हणजे काय तेवढं सांगा आणि संपवा. अभंगाची कारण मीमांसा संपवा. का फार झाले तुमचं, 9:30 वाजले. सांगा कारण काय? तो रज सांगावा लागेल ना. नामयाचे पाठी चाली केशिराज लागावया रज, चरणीचे रज लागावया नामयाच्या पाठी केशिराज चाले. तो रज तर माहित असावा की नाही आपल्याला. त्या रजासाठी संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, निवडून काढिले सार ते एक श्रीहरीचे नाम. त्या नामाचा करता घोष सदा हरी कथा. ऐका बरं का, सगळे जॉईंट साखळी लावून घ्या. एकांती बसून सिद्धांतांचं मंथन करून संतांनी एक वस्तू निवडून काढली, ते श्रीहरीचं नाम आहे. आणि त्या श्रीहरी नामाच्या करता सदा घोष करता हरी कथा, तेने सदा चित्ता काय झालंय? समाधान झालेलं आहे. असो ऐसा कोठे
आठवची नाही या दशेला प्राप्त झालेलो आहे. नवे नवे तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप झालो. आता पाप आणि पुण्य लागायचं. पाप पुण्य जर लागत नाही तर जन्ममरणाचा प्रश्नच नाही विठ्ठला. कारण सांगू तुम्हाला, संतांना जी अग्नी अभिप्रेत आहे ना, माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी सुंदर. आमच्या गावाकडे काय झालं, चला थोडं आता गावाकडचं सांगतो, थोडं पाहिजे मध्ये मध्ये. आमच्या गावाकडे काय झालं, यज्ञ केला आम्ही. यज्ञ केल्यावर ते पुरोहित आणले. तर पुरोहितांना विचारलं, आहुती आपल्याला गावकरी, आता काही गावाचे कसे असतात, काही गावाचे कसे असतात, गावकरीच ते. तर गावकरी म्हणले, महाराज आम्हाला काय करायचंय ब्राह्मण बुवा, आम्हाला कापूर जाळायचं म्हणले, तूप वगैरे जाळायचं नाही. मग तिथून छत्रपती संभाजीनगरला टेम्पो आले बरं. कापूर थोडा नव्हता, 40 क्विंटल 40 क्विंटल कापूर घेतला. यज्ञ सुरू झाला. 108 कुंडी यज्ञ. प्रत्येक यज्ञामध्ये कापुराचीच होती. 3 दिवस यज्ञ चालला. 3 दिवस यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आता ते जे बाकीचं उडलेलं होतं ते कापुराची राख वगैरे तिथं पडलेली, मग ते मंदिरासमोरच. तिला कोण उचलत आहे महाराज, एकदा झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणतात लोक. पण काय झालं, त्याच्या 8 दिवसानंतर आमच्या गावची एक ठगना माय होती. पहिले नाव होते ठगणी, असे नाव होते पहिले. तिला खोकला, तिला कोणी दवाखान्यात नाही ना, तिला खोकला लागला. मग तिनं काय केलं, देवा म्हणली, अरे पांडुरंगा तुला तरी दया येऊ दे ना, हा रोज तुझ्या दारात येते ना मी. हात जोडत नव्हती, तो भाग वेगळा. तिनं काय केलं, ते कापराची राख घेतली, जिभेला ठेवली, पांडुरंगाला म्हणली माझा खोकला जाऊ दे. तो क्षण पुन्हा खोकला नाही आला. नंतर आमच्याच गावच्या एका जोडप्याला अगदी 12-13 वर्ष झाले लग्न होऊन लेकरू बाळ नव्हतं. मग त्यांनी अशी बात, काय झालं, कापुराची राख नाही होत. काप आमचा सोडायचा धंदा आहे. पण आम्ही बांधल्यात, जाऊ द्या तुमचं राहू द्या, नाही तर राहिलं. हे उदाहरण बाजूला. काय झालं, आमच्या गावात ज्वारीची पेरणी होती, रबीची पेरणी लागली, हरभरे पेरले लोकांनी, ज्वारीची पेर होती. मग ज्वारी पेरायला निघाले आणि बियाणं घेऊन गेले रानात सोबत. पण काय झालं, 3-4 उलट्याला ते कमी पडलं बियाणं. मग ते मालक म्हणले जाऊन दे, पडू दे म्हणलं, एवढं जनावर खातीन गवत. ती म्हणली बाई एवढे झाले का तुम्ही, हां तिला अवघड असतंय, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही म्हणले, एवढं मोठं वावर पडून देता. मग मी आत्ता पळत जाते आणि बिया आणते म्हणले. तुम्ही तोपर्यंत काय करा, इथंच बसा, पाणी प्या, 2 बिड्या फुका. 2 बिड्या फुकेपर्यंत मी येते. ही गावाकडे गेली, घरी पळत गेली, घर उघडलं, सगळं घर शोधलं, पण ते सापडलं ज्वारीचं बीच नाही घरी. बरं गावात कोण नाही, कोणाच्या घरून आणायचं. मग हिच्या लक्षात आलं, नागपंचमी होती, नागपंचमीला आपण लाह्या केल्या, त्याने त्याच्यातलं काही उरलं. ते नाही का गच राहतंय, ते किती जाळ लावा फुटतच नाही. ते काय म्हणते त्याला, नाही, जाऊ देऊन जमत नसते. जाऊ देण्यासाठी हे नाही ना, जाऊ द्या म्हणून तर झाला नाश चालला इथून विठ्ठला. आमच्या भागात त्याला घन म्हणतात. घन भिजू घातल्यावर जे भिजत नाही त्याला कुच्चर म्हणते, आणि भाजल्यावर जे भाजल्या जात नाही त्याला घन म्हणते. हा इकडे गरंडे म्हणतात का, गरंडे. हा ते गरंडे तिनं घेतले, रानात पळत गेली. ती म्हणजे मालक पेरा. अहो हे 8 दिवसाला उगलं, ते 4थ्याच दिवशी. कोणतं गरंडे, काय लोक आहेत बा. मी सांगतोय तरी म्हणते शक्य नाही. का उगलं नाही हो, का उगलं नाही, का उगलं नाही, भाजलं होतं. आपली काय अवस्था आहे. तुकोबरायांनी सांगितलं, बाबा रे, हा अभंगाचं पहिलं चरण हीच बाजूने केली. लाही आम्हा जन्म नाही आणि आता मरण सुद्धा
नाहीये, पण महाराज तुम्ही दिसताय ना, त्याचं काय करायचं आहे का नाही? हे दिसत आहे ना. आता याचं काय मग? काय झालं, साखर कारखान्याच्या चेअरमनच्या मुलीचं लग्न होतं, कान देऊन ऐका. शेवटचा दृष्टांत. संपलं कीर्तन, 9:45 झाले. 10 संपवायचं, 10:30 साडे बरं. माझं काहीच म्हणणं नाही, आपण फक्त मीटरची काळजी घ्यावी, बाकी काय आहे त्यात काही शंका नाही. अगदी बाबांचं नाव घेतलं ना तुम्ही, आता बाबांप्रमाणे ऐकावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. कारखान्याच्या चेअरमनच्या मुलीचं लग्न होतं. लग्न काढलंय, सगळं साहित्य आणलं. ते काय काय असतंय, कूलर, कपाट, संसार, बाटली वगैरे वगैरे सगळं घेतलं. सोनं घेतलं, किलो 1.5 किलो घेतलं. आपल्याला का पैसे द्यायचे का? मग हाय गाय काऊन किलो 1.5 किलो सोनं घेतलं. सगळं झाल्यानंतर बायको म्हणली, का हो तुम्हाला काय अक्कल आहे का? कोणाची आहे ती? कारखान्याच्या चेअर. कोणाची असो महाराज, ती आमच्याकडच्या आता सहज म्हणतात. लेकरू रडायला लागलं ना, नवऱ्याचा राग आलेला असला का नाही, लेकरू रडायला आल्यावर त्याच्या पाठीत धपट आणतील, गध्याच्या पोडच्या कप बसणार. गधा कोण? मी म्हणलोच नाही. आमच्याकडच्या मावल्या म्हणतात असं. तंदिशी धपटा टाकली, गध्याच्या पोडच्या कप बसणार आहे. बापावर पडला मेला. ते लेकरू असं पाहतंय, मी काही केलंच नाही, मला पाहून आणलं. ती आता हाणायचं राग कोणाचा आलेला आहे, पण प्रत्यक्ष त्याला म्हणता येतंय का? नाही म्हणता येत. मग असं नावावरून बोलतात. बाया बाया नाही का आता खेड्यातल्या, तुम्ही नाही बरं, खेड्यातल्या नाही का, खेड्यातल्या महिला बघा महाराज असं बोलतात ना. एखादी शेजारी तिच्याशी भांडलेली असावा आणि गल्लीनं कुत्री जावा, आडला कुत्रे, इथंच जाग आहे का तुला, इथंच गोंडा गोळी ती हाड. खेड्यातलं इकडचं नाही, इकडचं लांबचं हे तुमचं वेगळं. पूर्वीच्या काळी ऐका, पूर्वीच्या काळी जर नवरा बाहेर निघाला तर हाक मारायची पद्धत होती. काय? आर्य कोठे निघालात असं म्हणायच्या पूर्वीच्या काळी. काळ बदलला. काळ बदल. तुम्ही थोडी शांतता धरा, थोडी शांतता धरा. काय होतंय, हवा भरायच्या आधीच पिन काढून घेतले जाते. टायमिंग प्रचंड महत्वाचं असतं. विनोद करणं साधी गोष्ट नाही, दृष्टांत न सांगता विनोद करणं ही साधी गोष्ट नाही. सहज बोलता बोलता विठ्ठला विठ्ठला काय सांगत होतो? आर्य कोठे निघालात. आर्य असं म्हणायची पूर्वी पद्धत होती. आता त्याच्यानंतर काळ बदलला. काळ बदलल्यानंतर लहान जे मोठं लेकरू झालं का नाही त्याच्या नावाने हाका मारा, बरोबर का नाही? म्हणजे मोठी मुलगी जर कमल असली तर नवऱ्यानं बायकोला काय म्हणायचं? कमलच म्हणायचं. आणि बायकोनं नवऱ्याला ती कमलच म्हणायची, आहे का नाही? म्हणजे रमेश जर झाला मोठा तर बा नवऱ्याला ती काय म्हणायची? रमेश. समजा रमेश गल्ली तू बाय कोणता? लहाना नाही, मोठा. आणि हिनं आवाज दिला, रमेश रमेश रमेश. ते माग पाहत आहे का? ए रम्या, काय तुम्हाला नाही म्हणले पण इकडं या. म्हणजे तुम्हाला म्हणले पण नाही. आणि अशी पद्धत होती. आता काळ पुन्हा बदल. मग थोडीशी आहो जावची आली, आहो म्हणायची पद्धत आली. आहो असं, आग तसं, अशी. आता ए सचिन, ए सचिन, ए सचिन म्हणजे तेंडुलकर का? तो म्हणला काय ग माधुरी, दीक्षित का? प्रचंड बिघडला महाराज. संस्कृती टिकवणं आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे संस्कृती टिकवणं. आपण टिकवली पाहिजे. बऱ्याच लोकांना आजही आपल्या कपाळावरती गंध टिळा लावण्याची लाज वाटते. लाज, या गोष्टीची खरं तर लाज वाटली पाहिजे. लाज वाटते, मग लावत नाहीत लोक. आता काय काय आम्हाला म्हणते तुम्ही तो बुक्का लावता. अरे कपडे बघ ना, आम्ही का 17 दिसतो का तुला?
कपड्यावरून कोणी ओळखणं हा वारकरी आहे म्हणून. आता धोतर हे बशीर बाई सातारबाई घालतात का? नाही ना. आता खरं म्हणजे हिंदूंनी हिंदू सारखं राहिलं पाहिजे. इतर धर्मांची आक्रमण होत आहेत. ईसाई धर्मांचे मिशनरी आपल्यावरती आक्रमण करतायत. शेजारी येतात, आपल्या शेजारी समजावून सांगतात येशू असं करतो, येशू तसं करतो, येशू अमुक करतो, येशू ढमुक करतो. आजारी पडलेल्या व्यक्तीला सुद्धा मी माझ्या ऐक्यवात आलेलं नाही, हे सगळं घडलेलं सांगतोय तुम्हाला. आजारी पडलेल्या व्यक्तीला अगोदर रामाच्या नावानं गोळी देतात. घ्या घ्या घ्या, प्रभू रामचंद्र तुमचं बरं करेल. विटामिन सी ची, ताप आलेला आहे गुरुजी, ताप आलेला आहे, गोळी विटामिन सी ची दिली. ताप जाईल का? नाही जाणार. दुसऱ्या वेळेला गेला, पुन्हा गोळी दिली, फक्त रंग बदलून, विटामिन सीच. हा, ही कृष्ण परमात्मा तुमचं बरं करेल, ही कृष्णाच्या नावाने खा. तो म्हणला जमलं नाही, अख्खी हिंदूंचे देव संपले, विटामिन सीच. काय झालेलं आहे? ताप आलेला आहे, तापेचं औषध पाहिजे, शेवटी पॅरासिटामॉल देणार. ही येशूच्या नावानं खा, येशू तुमचं भलं करेल. विश्वास बसला का राहिला? विश्वास कशावरती बसलेला आहे? तिकडे बसलेला आहे ना. आपलं नुसतं सप्ताहाच्या वर्गणीला कंत आहे महाराज. लाज वाटली पाहिजे आपल्याला. हिंदू म्हणून घेताना कधीतरी लाज वाटली पाहिजे. मंदिराचे कळस आणि दारातली तुळस. तुमचं माझं अवभाग्य आहे, सौभाग्य. हे टिकवा. हे टिकवलं नाही ना तर आपल्याला दाढ्या राहतील पण मिशा राहणार नाही महाराज काही दिवसात. साधी लहान लेकरांना ज्या वेळेला, आता तो नालायकपणा आलाय मध्ये मध्ये, ते नाताळ नाही का सण, हा आता 25 ला गेला तो. त्या 25 तारखेला या असल्या लहान लेकरांना म्हणतात लाल कपडे घाला, लाल टोप्या घाला आणि त्याला सांता क्लॉज बनवा. इकडे काय संबंध? काय संबंध आहे? मुलगा आमचा आहे, आम्ही हिंदू आहोत. रामनवमीला बोलव, शिवजयंतीला बोलव, हनुमान जयंतीला माकड होऊन माझा पोर येईल, पण सांता क्लॉज होणार नाही. तुझ्या शाळेला आग लाव, उद्यापासून पाठव. हे आपण ठरवलं पाहिजे. हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या लेकरांना जर ही संस्कृती शिकवायची असेल तर ती टिकवायची असेल तर शिकवली पाहिजे. आणि कर्तव्य कुणाचं आहे? माझ्या छत्रपती शिवाजी राजाला पकडण्यासाठी अफजल खान आला होता. उदाहरण सांगतो का संस्कृती शिकवायची, का शिकवायची. एक वाक्य फक्त भास्कर, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बोलला आणि शिवरायांना अख्खी योजना ओळखली होती. एक वाक्य बोलला, वकील होता, जास्त बोलला नाही, एकच वाक्य बोलला पण अख्खी योजना शिवरायांना ओळखली. मला थोडी टाळीची साथ करा, माझं कीर्तन संपत आलंय. मी एकच चरण सोडवत असतो. आताच नाही, चालू झालं की. हा, आपलं हेच लय चुकत आहे महाराज, कुठे टाळ्या हाणतो आपण. पण तुम्ही अगदी, तुम्हाला सांगतो ना, एवढं प्रसन्न वातावरण. मी आलो ना महाराज, रात्री मी 3:30 ला आलो आणि 5 वाजताच आमच्या घरचं झंगाट उठलं. कुत्र दारातलं भुकायला लागतंय. ते तुम्हाला काय वाटलं? लोक अवघड आहेत विठ्ठल बुवा, काय विचार करते सांगता येत. 5 वाजेला पुन्हा 1.5 तास झोप झाली. आज दिवसभर माझा असा गेला, कोण्या पेशंटला नीट बोलणं नाही, काय नाही. ते म्हणते खोकला येतोय, हा बरं होईल, त्याला तेच औषध. दुसऱ्याला मुळव्यात झाली, त्याला तेच औषध. तिसऱ्याच्या डोळ्यात आलंय, त्याला तेच. आता काय तर झोपेतच आहे ना. पण एक आहे महाराज, पांडुरंगाची कृपा अशी, कोणाला औषध द्या बरंच होतंय, वाईट कोणाचं झालं नाही. देवाने सांगितलं दिवसा हा उद्योग कर आणि रात्री हा धंदा कर. दिन रजनी हाती धंदा, गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे. दिन रजनी हाती धंदा, गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे, पाहिजे आपल्या लेकरांना. प्रभू राम, आता आपल्या इथं रामकथा पण आहे, रामकथा आहे. आयांनी ऐकली तर लेकराला सांगता येईल. आईला माहित पाहिजे ना कोण होता राम. आईला माहित पाहिजे ना दशरथ राजाने काय केलं. श्रवण समीप भयपित केसा, एक काळ पांढरा केस बघितला तर रामाला राज्य दिलं, सांगितलं. आता तुझं आहे हे आपण ते रामायणामधून शिकलं पाहिजे की आता आपलं लेकरू शहाणं झालंय, आपण त्याच्याकडे व्यवहार. हे रामायण शिकवतंय आपल्याला. हे रामायण शिकवतंय.
ती आई कशी नसावी याचं उदाहरण सुद्धा आहे रामायणामध्ये. काय सांगतात ते? हं कैकईनं सांगितलं, सुनहु प्राणप्रिय भावत जी का देव हूँ एकवर भरत ही टीका दुसरं बर मांगहु कर जोडी पूर्वभुनाथ मनोरथ मोरी तापस वैस विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. रामाला वनवास द्या, भारताला राज्य द्या, हे सुद्धा रामायण शिकवतंय. वडिलांचं वचन मोडलं नाही, राम वनाला गेले हे सुद्धा रामायण शिकवतंय. राम एकटे गेले नाही, बायकोनं नवरा जिथं असेल तिथं ज्या परिस्थितीत राहील त्या परिस्थितीत त्याच्या सोबत राहावं हे सीताआईनं शिकवलं. प्रभूंच्या सोबत वनाला जाऊन शिकवलं महाराज. माझा भाऊ जिथं आहे तिथं मी राहील, माझ्या भावाशिवाय माझं काहीच नाहीये, माझा भाऊ माझं सर्वस्व आहे म्हणून लखनलाल रामजींच्या सोबत गेले. हा भाऊ शिकवणारं रामायण आहे. हा भाऊ एका गोहकाला, एका शबरीला, अगदी बघा ही जातीय एकात्मता शिकवणारं कोण आहे? भगवान प्रभू रामचंद्रजींचं चरित्र आहे. इथे सर्व धर्म समभाव सांगितला. भिल्लांना जवळ केलं, शबरीला जवळ केलं. शबरीची पोरं खाल्ली जाताना बायकोनं हट्ट केला. जगदाधीश परमात्मा होता, पण बायकोचा हट्ट आहे म्हणून हरणीच्या पाठीमागे गेला. हरणीच्या पाठीमागे गेले माझे प्रभू. पण बायकोवरही किती प्रेम असावं. रावणानं उचलून नेलेली बायको ज्या वेळेला जाते त्या बायकोवर किती प्रेम आहे प्रभू रामचंद्रजींचं. रामचंद्रजींना सांगायला कोणी नाही तर वेड्यासारखं वागतात प्रभू आणि त्या वेडामध्ये विचारतात, हे खगमृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीतामृग मधुकर श्रेणी तुम देखी सीतामृग नाही. मला सांगा हे मधुकरांनो, हे मृगांनो, हे वेलींनो, हे लतांनो, मला सांगा माझी सीता कुठे आहे? तुम्ही बघितली का? हे एवढा बायकोसाठी विव्हळ होणारा, व्याकुळ होणारा नवरा कुठे आहे? रामायणामध्ये आहे. आपल्या स्वामींचं काहीही काम असेल तरी एका पायावर करावं हे दाखवणारा भक्त कुठे आहे? रामायणामध्ये आहे महाराज, रामायणामध्ये आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत महावीर बजरंगी भुवन निवार सुमन केसरी, कंचन वरन विराज सुबेसा, कारक कुंडल आधवल ध्वजा विराजे, कांधे मुंज हनुमान जी महाराज रामायणामध्ये आहे. कसा असावा भक्त तर प्रभू रामचंद्रांच्या हनुमंतासारखा एक निष्ठ दास असावा. दास्यत्व कसं करावं हे शिकवणारे हनुमानजी कुठे आहेत? रामायणामध्ये आहे. पार्टी कशी फोडावी हे शिकवणारा विभीषण कुठं आहे? सगळं रामायणानं शिकवलेलं आहे महाराज. पार्टी फुटली म्हणून रावण गेला, बरोबर आहे. एक आमदार गेला म्हणून अख्खं सरकार गेलं. फक्त विभीषणच गेला, दुसरं कोणी गेलं का? नाही गेलं महाराज कोणी. विभीषण मात्र हे सगळं शिकवणारं काय आहे? आपली वेळ कमी राहिलेली आहे. मला धर्मही सांगायचा आहे, मला रामही मला कृष्णही मला अभंगही सांगायचा होता. तर म्हटलं अभंगाचं एक चरण, आता चरण धरले तरी दुसरं नाही. त्यांना वाटलं देतं काय कोण सोडून, मी सोडत नाही महाराज. ऐका ऐका ऐका, साखर कारखान्याच्या चेअरमनच्या पुरीचं काय होतं? मी जात नाही कुठं, तुम्ही काळजी करू नका. कुठंच नाही जात नाही. किती लांब जाऊन ते येणार तिथंच. आपलं असं गावरान कुत्र्यासारखं काम आहे. कोणत्या कड्यावर जाऊन द्या, संध्याकाळी मालकाच्याच घरी. ते आता मोठ्याले केसाचे कुत्रे आले, ते कोणाच्या घरी? मी कुत्र्याच बोलतोय बा. लग्नाला सगळ्या वस्तू घेतल्या, पण ती बाई म्हणली, ती मुलीची आई म्हणली, का हो आपल्याकडे साखर कारखाना आहे आणि दिदीला आपण काय दिलं नाही, साखरच दिली नाही तर सासरचे काय म्हणतील. तो म्हणला बरोबर आहे. त्यानं 4 पोते साखरेचे आणून टाकले. म्हटले देऊन टाका पोतेचे पोते. तिला वाटलं आता ही साखर कसा माणूस आहे हा, अशी साखर देता येईल का? म्हणले मग अहो बरं तुम्ही राहून द्या. म्हणले मी करते काय कर. मग तिनं काय केलं, भावकीतल्या बाया बोलवल्या. सगळ्या भावकीला बोलवलं आणि सांगितलं बायांनो आपल्याला हिचं काय करायचं आहे. म्हणले ते नाही का लग्नात देतात पापड कुरड्या वगैरे वगैरे असते, त्याला काय म्हणतात, खुरकूत का काय म्हणतात? हा रुखवत. रुखवत. मग खुरकूत कशाला म्हणते? बाय हा बाय बताय
कधी कधी मेमरी कार्डावर लोड येत असते. रुखवत करू म्हणले, याचा काय करू म्हणले, रुखवत करू म्हणले. मग कोण्या बाईनं काय केलं, कोण्या बाईनं त्याची म्हैस केली, कोण्या स्त्रीनं काय केलं, त्याचा कुत्रा केला, कोण सर्प केला, कोण सरडा केला, कोणी डुक्कर केला, कोणी उंदीर केला. कशाचे केले हे, साखरेचे केले. लग्नाचा दिवस जवळ आला, मग ते म्हणले हे ठेवायला काय पाहिजे, मग असं हवाबंद कपाट दिलं महाराज, कपाट दिलं. प्राणी कशाचे केले, रुखवत केला त्याचा आणि दिदीच्या सोबत पाठवून दिला. मग त्या दिदीच्या गावाला आमचं कीर्तन होतं असं समजा. आमचं कीर्तन दिदीच्या गावाला होतं. दिदीचे मालक आले. आता ते मोठे माणसं ना, मोठे माणसं म्हणल्यावर ते म्हणले चहाला चालावं लागतंय. आता नाही म्हणता येईल का साहेब, मोठ्या माणसाचा चहा म्हणजे फक्त चहा नसतो. मग थोडंफार चहाला चिटकून येत आहे सुद्धा. त्यामुळे म्हटलं चला आता यांचा चहा पिऊया. मग हे घरी नेलं. आता 11:30 रात्रीची वेळ. यांनी दार वाजवलं, त्या दिदीनं दार उघडलं. ती दिदी बाहेर आली. अरे वा, इशारा बी कळतो तुम्हाला. ती दिदी बाहेर आली. ती म्हणली काय आहे, काय आहे. तो म्हटलं काही नाही, महाराज आलेत. कोण आहेत म्हटले 2 मर्दंगावाले आहेत, एक पेटीवाला आहे, एक चौकदार आहे, एक विनेकरी आहे, बाकीचे टाळकरी आहे, एक बाबा कीर्तनकार आहे. म्हणले बरं ठीक आहे, बसव बसव म्हणले त्यांना, बसव. मग त्यांनी आम्हाला बसवलं. त्याने आम्हाला बसवलं आणि त्याने ऑर्डर दिली. तो म्हणला चहा टाक, चहा. ती किचन मध्ये गेली महाराज. किचन मध्ये गेल्यानंतर तिनं सांगितलं, आवाज दिला तिनं, अहो ए सचिन. आता जे समोर असलं ते म्हणावं लागतं, जे सुचत आहे कुठं नाव आपल्याला, विठ्ठल जे पुढं असं बोलावलं, त्याला बोलावलं. ते काही गेलं नाही. ते म्हणलं काय, इकडे ना काय. आपण नसतो येत. त्याला वाटलं इतके महाराज लोक बसले तर बायको नुसते अशी करते ना, आपण उठून जावा, इज्जत जायचं काम नाही. मुंडक्याच्या इशाऱ्यावर चालतो म्हणजे साधी गोष्ट आहे का. ते म्हणलं मी नसतो येत. ते म्हणले चहा करा, चहा करा म्हणताय, तिथून साखर आहे का घरात. 11:30ला दुकान उघडं नाही. विठ्ठल बा आणता कुठून साखर. आपलं काय खेड्यातलं काम थोडंच आहे, वाटी घेऊन काको द्या ना वाटीभर. जमत नाही. मग आता तो म्हणला हे बघ डोकं लावायचं नाही, साखर नाही ना एक कुत्रा टाक, पण चहा कर. ती म्हणली 25 लोक घेऊन आला, एका कुत्र्यात होत असतो का रे चहा. तो म्हणला हे बघ जास्त बोलू नको, एखादा डुक्कर टाक पण चहा कर. ती म्हणली अरे 25 लोक आहेत रे, डुकरामध्ये ना कुत्र्यामध्ये फक्त 10 लोकांचा चहा होईल ना, असं कसं करतोस तू. मोठी बघून म्हैस टाक, चहा कर म्हणला. तिनं कुत्रं टाकलं, डुक्कर टाकलं, मोठी पाहून म्हैस टाकली आणि चाटून पाहिला चहा उकळल्यावर. ती अहो नुसता आकाराला उंदीर आहे, आकाराला मांजर आहे, आकाराला कुत्रा आहे, आकाराला डुक्कर आहे, पण असायला ती सगळी काय आहे, साखरच आहे ना. अहो दिसायला विका पाटील, सका पाटील, तुका पाटील आहे, पण असायला कोण आहे. म्हणजे रात्रभर दळण केलं, पीठ कुत्र्याने पीठ खाल्लं असं होईल ना. ते असं नका करू. असायला कोण आहे. ये रभी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे हरणेशी ते वस्तू मी का. सर्वांच्या हृदयात कोण आहे, गटगट बीच में राम रमैया, तोच आहे. सर्वांमध्ये व्यापून बसलेला कोण आहे, परमात्मा आहे. तो एकला फक्त सर्वांमध्ये आहे. हे समोर दिसतंय हे काय आहे. माझ्या माऊलींना विचारा, माऊली सांगतात बाबा हे जे समोर दिसतंय ना, हे 1000 गाडग्यामध्ये पाणी ठेवलंय भरून. दुपारची वेळ आहे, सूर्य मध्यान्हाला आलेला आहे. प्रत्येक गाडग्यात काय दिसतोय, सूर्य दिसतोय. गाडग्या गाडग्यात वेगळा आहे का, गाडग्या गाडग्यात वेगळा दिसतोय. वरती वेगळा आहे का, वर किती आहे, एकच आहे. इथं कोणी साडी नेसून आलंय, कोणी धोतर घालून आलंय, कोणी पॅन्ट शर्ट, कोणी बुशर्ट घालून आलंय, कोणी स्वेटर घालून आलं, कोणी टी शर्ट घालून आलं, कोणी जॅकेट घालून आलं. असायला काय आहे सगळं.
देवची आहा देवची आहा देवची आहा देवची आहा हरे की कोटे पहाये हरे की कोटे पहाये करे के करे के करे जरी दिसायला वेगवेगळे असतील बघा 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 हा तो मात्र सर्वांच्या ठिकाणी आहे कसा आहे त्याचं उदाहरणानं स्पष्ट करू का सर्वांच्या ठिकाणी कसा आहे प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला कळेल बौद्धिक स्तर ज्याचा जसा असेल त्याला कळेल अशा पद्धतीनं माऊलींनी वर्णन केलं पाहे पाजुद पवित्राने गोड पाशी त्वचेच्या पदराड ते अविरुणी गोचिड शुद्ध कानगीती कमलकंद दर्दुरी नांदनूक एकेची घरी पर परागशे विजय भ्रमरी राची खलो चिवरे निदैवाच्या परिवरी लोया रुतल्या हाती सहस्रवरी तेथ बैसोनी उपवासु करी दरिद्री जिये हा गाईच्या कासाला गोचिड आहे गाईच्याच कासेला काय आहे दूध आहे पण गोचिड दूध पेत मला गोचिड म्हणायचंय गोचिड दूध पेत गोचिड रक्त पितोय कमळाच्या खोडाजवळ गुंद्याजवळ खाली बेडूक आहे डराव डराव करते आणि कमळाच्या फुलामध्ये मकरंद आहे मकरंदाची आणि बेडकाची भेट आहे का नाही तद्वत 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 निर्दैवी मनुष्य आहे भिक्षाटन करून आणतो वाळलेले तुकडे मागून आणतो पोत्यावरती बसून पाण्यात बुडवून कडक झालेले कुकडे ते तुकडे आणतोय ते तुकडे चावून चावून चावत नाही पाण्यात बुडवतोय नरम करतोय आणि मग खातोय त्याच्या जिथं बसतो ना त्याच्या बरोबर जमिनीत काही अंतरावर खाली काय आहे सोन्याचा हंडा आहे पण त्याला दिसत ताईचा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी कामू विषयावरी तसा प्रत्येकामध्ये मी भरून ओत प्रोत उरलेला कसा पाहिला अनंत रूपाने अनंत वेशानं पाहिला पण त्यांनी पाहिला आपण पाहिला तुम्हाला सांगू का महाराज आता बरेच लोक आहेत बरं का माझे काही मित्र आहेत वैद्यकीय व्यवसाय करणारे ते म्हणतात ज्ञानेश्वरी आम्हालाही कळली पाहिजे म्हणून माझ्याकडून मागून घेतात ज्ञानेश्वरी कुठे गेलास ना आळंदी पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणून दे मी आणून देतो महाराज अहो आपण धर्म कर्तव्य आपलं ते परम कर्तव्य आहे की कोणी जर मागताय आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची इच्छा आहे ज्ञानेश्वरी द्यावी वर्षभर वाचतंय सचिन महाराज ते वर्षभर वाचतं वर्षभर वाचल्यानंतर सांगताय काय झालं माहितीये का महाराज वाचली हो खूप वेळा पण कळली बघा माझ्या ज्ञानोबरायांची जोपर्यंत कृपा नाही ऐका आई कळायची असेल ना तर पोट पिकलं पाहिजे लक्षात घ्या बरं आपल्याला जर आई ही भूमिका कळायची असेल तर आपल्या उदरामध्ये गर्भ आपण धारण केला तर आपल्याला आई ही भूमिका कळते प्रसूतीच्या वेदना त्याच वेळेला कळतात ज्या वेळेला आपण स्वतः प्रसूत होतो इतरांची बाळंतपण करणारीला कधीच प्रसूतीच्या वेदना माहीत होत तद्वत सांगतो तुम्हाला माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जर कळून घ्यायची असेल ना मायबाप तर त्या ज्ञानोबरायांचं लेकरू हा त्या ज्ञानेश्वरीचं कोकरू हा तिच्या स्तनाला लागा माझ्या माऊलींनी वर्णन केलंय का तान्हयाचे लागता झटे तव तव अधिकची पाना फुटे अहो तुम्हाला प्लेटो स्पेन्सर कार्ल मार्क्स कळेल अलेक्झांडर कळेल शेक्सपियर कळेल तुम्हाला कळेल सर्व तत्ववेत्ते पण जोपर्यंत तुम्ही वारकरी होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळायची ज्ञानेश्वरी कळण्यासाठी ज्ञानोबरायांचं लेकरू व्हावं लागेल तेव्हा ज्ञानेश्वरी कळते माझ्या ज्ञानोबरायांनी जे तत्वज्ञान मानले ना ते सर्वसामान्य नाहीये त्या काळाचे का सूर्याचे निवेशे मी सूर्य होऊन वरून तापतो त्या पाण्याचं बाष्प करतो ते ढगात रूपांतरित होतं नंतर त्याचा पाऊस पडतो आणि ते पुन्हा समुद्राला जातं हे ज्ञानोबरायांनी सांगावं जलचक्र आहे हे तद्वत जीवानं ऐका बरं सिद्धांत कीर्तन संपलंय सिद्धांत आहे तद्वत जीवानं काय करावं आपला प्रवास कुठूनही सुरा झाला असेल
कुठूनही सुरू झाला असेल, पण ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या या वारकऱ्यांच्या चरणी लीन व्हावं आणि त्यांना विचारावं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण ऐश तुम्ही सांगा, संतजन करा समाधान चित्त माझे. मला सांगा, त्या ज्ञानोबारायांचं लेकरू तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडत नाही महाराज, पण ते आपण केलं पाहिजे. विनंती आहे तुम्हाला, इतरत्र जाऊ नका. इतरत्र लय येतात कुछ भी खाऊन हमारे में आओ, त्याच्यात जायचं नाही. अनेक संप्रदाय निघाले, अनेक बुडाले, पण हा अनादी कालापासून अजूनही महेश कापडी ये मार्गीचा हातवर करा यांना. पंढरी शत्रूंचा मान उडून जिथ भगवा फरकविला भगवा फरकविला हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती विठ्ठल
विठुरायाला मी पाठवतो आणि मी येण्याचा प्रयत्न करतो. म्हणलं आबा घरी असाल ना नक्की या. इतकं गोड माणूस आहे आणि अगदी तुम्हाला सांगतो मितभाषी व्यक्तिमत्व आणि इतकं गोड माणूस महाराजांमध्ये मी बघितला नाही. आमचे सचिन आबा ढोले युवा कीर्तनकार अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतात. आता आम्हाला वयोमानाने तेवढं होत नाही आणि त्यांना तोला काय चाल गायली हो पहिली. मला तर वाटलं बस आता का तंद्री लागती का काय. म्हणलं आपलं जमलंच म्हणलं कार्यक्रम. सचिन आबा गोड आणि त्याहून माऊली महाराज वरणे आहा हा ते तर बळी आहेत महाराज. वा अशी साथ असली ना असं वाटतं रात्रभर बोलावं. पण मग कधी कधी असं वाटतं का आपणच रात्रभर बोलावं मग उद्याच्यानं काय करावं नाही का. त्यामुळे आणि बाकीची सर्व मंडळी आता सगळ्याची नावं मला माहीत नाही. चोपदाराचं घेतो. महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून. तुमचं सगळ्याचं नाव घेतो. चोपदाराचा मान राखतो. कोणी म्हणाल नको आपलं राहिलं म्हणून. काही तत्व इंदुरीकर बाबांचे पण पाळायचे आपण. ते नाही का बेवडे बावडे भंगारे भुंगारे सगळ्याच नाव घेतात ते. मी लय ऐकतो महाराज इंदुरीकर बाबांची लय कीर्तन ऐकतो मी. आनंद देणारं वातावरण आहे ते.